जी संविधान सभा भरलेली होती त्या संविधान सभेमध्ये याच्यावरती मतभेद झाले. काहींना फक्त केवळ भारत हा शब्द असावा असं वाटत होतं. आता सध्या देखील आपण बघतोय की सध्याचं गव्हर्नमेंट देखील किंवा सध्याच्या भारतीय जनता पक्षाचे जे काही लोक आहेत हे लोक सध्या देशाला फक्त भारतच म्हणायचं असं म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे तेव्हा देखील हा वाद झालेला होता की भारतच म्हणायचं फक्त. त्यांना इंडिया हा शब्द मान्य नव्हता. एच.व्ही. कामत आणि सेठ गोविंदास यांनी केवळ भारत किंवा भारतवर्ष अशा प्रकारचा शब्द वापरायला सांगितलेला होता. म्हणजे त्यांना इंडिया हा जो शब्द आहे हा इंडिया हा शब्द मान्य नव्हता. तर त्यांनी भारत आणि भारतवर्ष हे दोन नाव सुचवलेले होते. कोणी? एच.व्ही. कामत आणि सेठ गोविंदास यांनी. परंतु भारताची जी ओळख आहे ही ऐतिहासिक वारसा आणि जागतिक ओळख या दोन्हीचा सन्मान करण्यासाठी, म्हणजे काय तर जागतिक स्तरावरती इंडिया असा शब्द वापरला जात होता. त्याच्यामुळं तोही शब्द आला पाहिजे आणि जागतिक स्तरावरती भारताची ओळख निर्माण झाली पाहिजे. या अनुषंगाने इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत हा शब्द वापरण्यात आला आणि याच्यामध्ये दोन्ही शब्द घेण्यात आले. म्हणजे इंडिया ही घेण्यात आला आणि भारत ही घेण्यात आला. तर याच्यामध्ये काय आहे मुख्य मुद्दा की तेव्हाही भारत नावाची चर्चा होती, भारतवर्ष ठेवावाची चर्चा होती. पण भारताची जी ओळख आहे ही भारताची जागतिक ओळख आणि भारताचं ऐतिहासिक ओळख या दोन्ही ओळखी लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी किंवा यूपीएससीच्या पॅनल समोर बसलेला असाल किंवा त्याचं उत्तर लिहाल त्यावेळेस लिहायचं की भारताची ऐतिहासिक ओळख म्हणजे काय आहे तर ती भारत आहे आणि जी काही जागतिक ओळख आहे ती काय आहे तर इंडिया आहे. असं हे दोन्ही उत्तर तुम्हाला तिथे सांगावे लागतील आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये हे दोन्ही नावं आणलेली आहेत. अशी चर्चा कुठे झालेली आहे तर ती संविधान सभेमध्ये झालेली आहे.